कंदील जरी सूर्याची बरोबरी करत नसला तरी अंधारात त्याचं महत्त्व सूर्याइतकंच असतं. त्यामुळे स्वतःला कधीही कमी समजू नका. कोण हसवून गेला, कोण फसवून गेला हे महत्त्वाचं नाही. अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेला हे महत्त्वाचं आहे. जगायचं कसं ते आई वडील शिकवतात, रडायचं कसं हे अनुभव शिकवतात, कष्ट करायला परिस्थिती शिकवते, त्रास द्यायला नातेवाईक शिकवतात आणि हसायला मात्र मित्र शिकवतात. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे दागिने पाहायचे असतील तर 100 रुपयांचा आरसाच लागतो. मनातील माणसं आणि पायातील बूट जर इजा करत असतील तर समजून घ्यावं की ते आपल्या मापाचे राहिले नाहीत. कल्पनेच्या जगात सत्याची ठेच लागली की माणूस वास्तवतेच्या जगात येऊन पडतो. दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच बसल्यानंतर आलेलं शहाणपण यात जमीन आसमानाचा फरक असतो. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशासारखे राहायचं. काळजी त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. काही गोष्टी फक्त शांत राहून अनुभवायच्या असतात, काही मनात साठवून ठेवायच्या असतात. प्रत्येक गोष्टींचा बाजार मांडत गेलात तर भावनांचा आदर राहत नाही. चुकीचे काम न केल्यास चिंता राहत नाही. विचार ठाम असल्यास मनात गोंधळ निर्माण होत नाही आणि प्रामाणिक असल्यास कशाचीही परवा भीती वाटत नाही. आयुष्याची प्रत्येक घडी आपल्या मनासारखी बसत नसते. प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते. ती कोणालाही चुकलेली नाही. एखाद्या व्यक्तीच्या मागे धावून आपली किंमत कमी करू नका. खरंच जे आपलं ते कुठेच नाही जाणार. छोट्याशा करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलणारे श्रीकृष्ण बासरी मात्र दोन्ही हातांनी धरतात. हाच फरक आहे पराक्रम आणि प्रेमात. म्हणून नात्यात प्रेम असले पाहिजे, पराक्रम नाही. आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो. मात्र संयम राखला तर आपलं अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही. फक्त आत्मविश्वासाने कार्य करत राहा. घरात सोफा सेट असो, डिनर सेट असो, टीव्ही सेट असो की मेकअप सेट असो, परंतु माइंड सेट नसेल तर आपण कोठेही सेट होऊ शकत नाही. म्हणूनच सदैव प्रसन्न राहा. राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही. राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला. लक्षात ठेवा, शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करीत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटतील. सर्वांमध्ये मिसळून पारदर्शक ठरतं त्याला स्वतःचं अस्तित्व म्हणलं जातं. जीवनात अशक्य असे काहीच नाही. फक्त जे गेले ते सोडून द्या. जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडायचे आहे त्यावर विश्वास ठेवा. एकाच झाडावर एक सोबत लादलेली काही फळं आहेत. त्यापैकी काही पिकलीत तर काही अजून वाढत आहेत. याचा अर्थ असा नाही की दुसरा जिंकला म्हणजे तुम्ही अपयशी झालात. निसर्ग काय सांगतोय, घाई नको, वेळ प्रत्येकाची येते. वेळेची वाट पहा, शांतीत क्रांती करायला शिका. अडचण ही जीवापेक्षा मोठी नसते. फक्त ती पात्रतेच्या लोकांसमोर मांडली पाहिजे म्हणजे बरोबर पर्याय निघतात. माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. कुणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या अनुभवावरून माणसाची पारख करा म्हणजे चांगली माणसे दूर होणार नाहीत.
यशस्वी असण्यापेक्षा समाधानी असावं, कारण यशाचे मोजमाप लोक करतात आणि समाधानाचे मोजमाप आपलं मन करतं. आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते, त्यातच खोल अर्थ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते. या विहिरीतल्या पाण्याने एक गोष्ट नक्की शिकवली की आपल्या आजूबाजूला कितीही गढूळ पाण्यासारखी माणसं असली तरी आपण आपला स्वभाव मात्र नेहमी स्वच्छ आणि निर्मळच ठेवायचा. परिस्थिती कशीही असू द्या, फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा. परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही, कारण आग कितीही भीषण लागली तरी पाण्यातील थंडाव्यापुढे ती गुडघे टेकतेच.